गोष्ट धन्य ती मुक्ताई. लेखिका डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे. वाचन अभिषेक जोशी. संगीत धनंजय कुलकर्णी. संकल्पना यश पाठक. सादर करीत आहोत धन्य ती मुक्ताई. गोष्ट दुसरी. विठ्ठलपंत आळंदीला गेल्यापासून रुक्मिणीबाई त्यांची पत्नी मनातून संचित झाली होती. ब्रह्मवृंद आता काय निकाल देत आहेत कोण जाणे, पण तिला आशा वाटत होती की त्र्यंबकेश्वरी जाऊन संकटनाशनार्थ आपण कडक पुरस्चरण केले. ब्रह्मवृंदांचा विरोध आता निश्चित कमी होईल. त्यांना काही शास्त्राधार सापडेल, ते काही पर्याय शोधून काढतील. ब्रह्मदेवाने वेद निर्माण केलेत ते त्यानेच निर्माण केलेल्या माणसांच्या सुखासाठीच ना. कडक शापाला सुद्धा उत्शाप असतो, मग आमच्या अपराधाला काही प्रायश्चित्त नाही का? असलं पाहिजे. भगवान क्षमाशील आहे. त्र्यंबकेश्वरा केलेलं पुरस्चरण सफल होऊ दे. आई, जायचं आहे ना समाधीकडे? मुक्ताचा आवाज तसा खणखणीत. हो ग, चल बाई, उशीर होईल. सोपान कुठे आहे? त्याला बोलव. तिनं हसून म्हटलं, तो बसलाय मागे पारावर, डोळे मिटून ध्यान करीत. आणते बोलावून. रुक्मिणीबाईंनी एका पलडीत फुलं, तुळशी, बेल, फुलवात, तांदूळ, नारळ वगैरे साहित्य घातलं आणि आपल्या 2 मुलांसह त्या बाहेर पडल्या. तिघेही नदीच्या कडेनं चालू लागली. मुक्तानं विचारलं, आई, पणजोबांच्या समाधीची पूजा आता का करायला निघालीस ग? अगं, आळंदीला जायचं ठरलं तर त्यापूर्वी आपल्या कुळपुरुषाचं दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घ्यावा. मग गडबडीत वेळ सापडायचा नाही. मनातली इच्छा तशीच मनात राहून जाईल. मुक्ताचे पणजोबा, विठ्ठलपंतांचे आजोबा त्र्यंबकपंत हे त्या घराण्याचे मूळ पुरुष. हे मोठे भागवत भक्त आणि महायोगी होते. विठ्ठलपंत आपेगावी असत तेव्हा सकाळी गोदास्नान करून येताना रोज समाधीची पूजा करून येत. रुक्मिणीबाईंनी आपल्या विचारात अर्धा मैल मार्ग संपवला. त्यांच्याबरोबर सोपान मुक्ता निस्तब्धपणे चालली होती. खाली गोदेच्या पात्रात तिघांनी हातपाय धुतले आणि उजवीकडच्या पाऊलवाटेने चढण चढून तिघं वर गेली. सभोवार मोठमोठाले वृक्ष होते. वेली वाढलेल्या होत्या, पण समाधीची जागा चौथरा स्वच्छ होता. रुक्मिणीबाईंनी मनोभावे पूजा केली. सोपान मुक्तानेही समाधीवर फुलं वाहिली. तिघं मस्तक टेकून वंदन केलं. रुक्मिणीबाई पादुकांसमोर खाली बसल्या. प्रार्थना करू लागल्या. आपण घराण्याचे मूळ पुरुष, जागरूक दैवत अशी आपली ख्याती आहे. देवगडकर राजाची आपल्यावर फार मर्जी होती. सासूबाईंच्या तोंडून मी सारा इतिहास ऐकला आहे. बीड प्रांतीचे 5 वर्षे आपण देशाधिकारी होतात. अनेक सेवक, हत्ती, घोडे, उंट आपल्या तैनातीत होते. विपुल संपत्ती होती. आपल्या प्रजेचं पुत्रवत पालन करण्याची आपली ख्याती होती. आपल्या आमदनीत 3 वर्षे भयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा आपण पदरचे पैसे खर्च करून सगळ्यांचे प्राण वाचवलेत. सर्व प्रकारे ऐहिक सुख भोगीत असतानाही आपल्या वेदशास्त्रांचा व्यासंग कमी झाला नव्हता. भागवत चिंतन कधी सुटलं नव्हतं आणि पंढरीची वारी कधी चुकली नव्हती. उतारवयात आपण राजसेवा सोडली. ऐहिक ऐश्वर्यांचा त्याग करून आपण गोरखनाथांचा अनुग्रह मिळवलात आणि आपलं आयुष्य सार्थकी लावलं. माझे सासरे आपल्या पुण्यामुळेच भागवत भक्तीचा, वैराग्याचा वारसा पुढे चालवित होते. त्यांना कित्येक वर्ष 50शी उलटली तरी अपत्य झालं नव्हतं. शेवटी वेदमाता गायत्रीचं पुरस्चरण सुरू केलं. त्याचवेळी गोरखनाथांचे शिष्य गहनीनाथ पैठणला आले होते. त्यांनी उभय पतीपत्नींना ब्रह्मोपदेश दिला. आपल्या झोळीतून रक्षा काढून माझ्या सासूबाईंना दिली आणि त्या प्रसादाने त्यांना गर्भ राहिला आणि माझ्या पतीचा जन्म झाला. माझे भाग्य थोर म्हणून मी या घराण्यात आले. विधिलिखित माणसाला कळत नाही असं म्हणतात, ते अगदी खरं आहे. माणसाच्या जीवनात जे जे घडत असतं ते त्याच्या इच्छेनं घडत नसून त्या जगतचालक परमात्म्याच्या इच्छेनुसार चाललेलं असतं. याची प्रचिती हरघडी येते आहे. माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत गेल्या, अजूनही ज्या घडत आहेत पहा ना. आपले नातू वेदवेदादी शास्त्राध्ययन करून तीर्थाटन करीत आळंदीला येतात. सिद्धेश्वराच्या मंदिरात उतरतात. माझ्या वडिलांच्या ते दृष्टीस पडतात. माझे बाबा आळंदीचे कुलकर्णी, मी त्यांची लाडकी कन्या. मी उपवर झाले होते. बाबा योग्य वराच्या जावयाच्या शोधात होते. आळंदीच्या 24 गावचे ही कुलकर्णी कोणत्या तरी आंतरिक शक्तीने सिद्धेश्वर मंदिरात उतरलेल्या
त्या तेजस्वी युवकाकडे ओढवले जातात. त्यांना आदरपूर्वक आपल्या घरी घेऊन येतात. त्या युवकाच्या ज्ञानाने आणि वैराग्याने वृत्तीने विस्मित होतात. बाबा तसे चिकित्सक वृत्तीचे होते, पण माझी आई मोठी धोरणी आणि व्यवहारज्ञानी होती. तिनं म्हटलं, कुणाच्याही रूपावर आणि विद्वत्तेवर भुलून जाऊ नका. ते आपेगावचे कुलकर्णी असले तर आपण आळंदीचे कुलकर्णी आहोत. मुलाची नीट पारख करा. त्याची नीट पारख करण्यासाठी तर बाबा त्याला घरी घेऊन आले. उत्तम प्रकारे पाहुणचार केला. आई बाबा दोघेही त्यांची पारख करीत होते. मनोमनी खुश होऊन गेले होते. एक दिवस बाबांना दृष्टांत झाला. तू आपली कन्या याच मुलीला दे. हिच्या पोटी दिव्य प्रजा निपजून ती उभय कुळांचा उद्धार करील. त्याच रात्री आपल्या नातवालाही या कन्येचा स्वीकार कर. कुळाचा उद्धार करणारे ईश्वरांश हिच्या पोटी जन्माला येतील, असे स्वप्नात श्री विठ्ठलाने दर्शन देऊन सांगितलं. भगवंताची ही आज्ञा मानून यांनी होकार दिला आणि माझ्या बाबांनी आमचा विवाह उरकून घेतला. 2 दिवसांवर शेवटचा मुहूर्त होता. इथं आपेगावी वर पितळ्या कळवण्या इतका अवधी नव्हता. शिवाय ही संधी हातची घालवली तर हा विरक्त पण अत्यंत सुलक्षणी ज्ञानी सुयोग्य जावई हातचा जाईल अशी बाबांना धास्ती वाटत होती. एकदा त्याला लग्नबंधनात अडकवला की त्याची विरक्त वृत्ती कमी होईल असं बाबांना वाटत होतं. म्हणून त्यांनी लग्नाची उतावेळ केली. आमचं लग्न मोठ्या थाटात झालं. बाबांनी सालंकृत कन्यादान केलं. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. आषाढी जवळ. इकडच्यांची पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी कधी चुकायची नाही. बाबा आई आणि आम्ही उभयता सगळी पंढरपूरला गेलो. तिथून मग आम्ही उभयता पुढे दक्षिण यात्रेला गेलो. ती यात्रा संपवून परत आळंदीला आलो. बाबा आम्हाला घेऊन आपेगावी आले. आपला विरक्त वृत्तीचा वृद्धपणी गहनीनाथांच्या आशीर्वादाने झालेला एकुलता एक पुत्र सपत्नीक आलेला पाहून मामनजी सासूबाईंना फार आनंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. माझ्या बाबांनी त्यांना सगळी हकीकत कळवली होतीच. आमचा संसार सुरू झाला, पण इकडची विरक्त वृत्ती कमी होईना. सूर्योदयापूर्वीच हे घाटावर जात. मध्यान्नी भोजनासाठी घरी येत. मग पुन्हा गोदा घाटावर संतांच्या मेळाव्यात दिवस जाई. संध्याकाळी मंदिरात कथा कीर्तन, प्रवचन आणि थोडला वेळ हरिनाम चिंतन. घरी येण्याचं सुद्धा भान उरत नसे. मामांजी सासूबाई होत्या तोपर्यंत थोडंसं बंधन होतं, पण काही वर्षांनी वृद्धावस्थेमुळे ती दोघं स्वर्गवासी झाली आणि मग हे पूर्ण संसार विन्मुख बनले. आपलं लग्न झालं हे जणू विसरून गेले. माझ्या बाबांना कर्णोपकरणी ही गोष्ट कळली. त्यांनी इथं आपेगावला येऊन आम्हा दोघांना आळंदीला नेलं. पण इथे यांच्या वृत्तीत बदल झाला नाही. मी रात्रंदिवस प्रार्थना करी, भगवंता माझी कूस उजव. एखादं अपत्य झालं की इकडची विरक्त वृत्ती कमी होईल. यांचं रोज माझ्या मागे टुमणं. मला संन्यास घेण्याची परवानगी दे, मी काशीला जातो. मी कशी बरं परवानगी देईन? माझ्या बाबांनीही त्यांना समजवलं, सांगितलं. संतती वाचून संन्यास घेणे योग्य नाही. पण यांचं वैराग्य वाढतच होतं आणि माझी चिंता वाढत होती. मन उदास होऊन गेलं होतं. यांच्या मनीचा ध्यास सुटत नव्हता. एक दिवस त्यांनी म्हटलं, मी गंगेत स्नानास जातो. मी कामात गुंतले होते. मी हाताश होऊन वैतागून चिडून म्हटलं, रोज रोज तेच काय? मला काहीही विचारू नका. तुमच्या इच्छेला येईल ते करा. ते निघून गेले. मध्यान्नी जेवणाची वेळ टळून गेली तरी ते आले नाहीत. तेव्हा मला ब्रह्मांड आठवलं. शोधाशोध झाली, पण पत्ता लागला नाही. बरेच दिवसांनंतर कळलं की त्यांनी काशीला जाऊन संन्यास घेतला. पतीने संन्यास घेतला, तो यती झाला तरी त्याच्या पत्नीला संसारात राहून सतीधर्म पालन केल्याशिवाय दुसरी गती नाही. पती हयात असूनही मी पतिहीन झाले. माझा संसार संपला, पण आयुष्य संपलं नव्हतं. रोज पहाटे उठून इंद्रायणी स्नान करावं. मध्यान्ह काळापर्यंत पिंपळाला प्रदक्षिणा घालावी. मुखाने अहोरात्र नामजप, मौनव्रत, रोज एक मुक्त असं उग्र अनुष्ठान सुरू केले. रोज पिंपळाला प्रदक्षिणा घालताना कळवळून प्रार्थना करीत होते, भगवंता माझं सौभाग्य अखंड राख. माझ्या देहाला आता काही कार्य उरलेलं दिसत नाही. पतीने त्याग केलेलं हे जीवन आता लवकर संपव. विठ्ठला, माझ्या बाबांना दिलेला दृष्टांत आणि तुझ्या एकनिष्ठ भक्ताला स्वप्नात दर्शन देऊन तू बोलवलेलं वचन, हा सगळा भासच होता का? सगळं मिथ्या का? स्नान करताना अनेक वेळा वाटे आता इंद्राणीत देहार्पण करावं आणि त्यासाठी कमरेवर पाण्यात हात जोडून शेवटची प्रार्थना करी. पण आत्महत्येसारखं दुसरं पाप नाही हे मनात येई आणि मागे फिरे. माझं अनुष्ठान चालू होतं.
1, 2 नव्हे, पूर्ण 12 वर्षे लोटली. आता मला कसलीही इच्छा उरलेली नव्हती. माझ्याही अणुरेणूत वैराग्य भरलं होतं. सकाम सेवेची जागा आता निष्काम भक्तीने घेतली होती. माझं मी पण आता भगवंताच्या नामात एकरूप झालं होतं. चित्त प्रसन्न होतं, मन निर्विकार बनलं होतं. दिवस जात होते.